साताऱ्यातील कण्हेर धरण 93% भरलं. धरणाचे 4ही दरवाजे उघडले. धरणातून 5000 क्युसेकनं वेण्णा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू. तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले कोयना धरण 73 टीएमसीवर पोहोचले. नाशिक शहरासह अहिल्यानगर आणि मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा 87%. काही दिवसांपूर्वी धरण 97% भरलं होतं. मात्र धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे साठा झाला कमी. नाशिकच्या नांदगाव शहरालगत असलेले नाग्या साक्या आणि माणिकपुंज धरण अद्याप कोरडंच. धरणामध्ये केवळ मृत साठा शिल्लक. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस नाही. नाशिकच्या मालेगावमधील गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरणामध्ये 77.56% पाणीसाठा. खानदेशवासियांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. कळवण, सुरगाणा आणि सटाणा भागामध्ये बरसत असलेल्या पावसामुळे गिरणा आणि मोसम नदीला पूर. नाशिक जिल्ह्यासह गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचा जायकवाडी धरणाला लाभ. जायकवाडी धरणातील पाणीसाठा 44.68%वर. गेल्या 5 दिवसांमध्ये धरणातील पाणीसाठ्यामध्ये 12% वाढ. नाशिकमधील नांदूर माध्यमेश्वर धरणाच्या पाणी विसर्गामध्ये कपात. 49,066 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. निफाड सिन्नर पूल 3 दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला. वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरमधील चंद्रभागेची पाणी पातळी वाढली. प्रशासन अलर्ट मोडवर. चंद्रभागेवरील जुना दगडी पूल भाविकांसाठी पूर्णपणे बंद. वाळवंटामध्ये काही भागामध्ये शिरलं पाणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शेतीच्या कामांना वेग. पावसाच्या सततच्या सरींमुळे पिकांना जीवदान. मिरची उत्पादक शेतकरी समाधानी. मिरचीचं उत्पादन वाढणार असल्याची शेतकऱ्यांना अपेक्षा. दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या यशाचं मुंबईमध्ये जंगी सेलिब्रेशन. ठाकरे बंधूंची झेन-झीच्या यशाच्या निमित्तानं मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये अभिनंदन सभा. संपूर्ण ठाकरे कुटुंबीय पुन्हा एकत्र. अभिनंदन सभेतून राज ठाकरेंची सरकारवर टीका. झेन-झीनं सरकारच्या झिंज्या उपटल्याचं राज ठाकरेंचं टीकास्त्र. तरुणांनी दिलेल्या लढ्याचंही राज ठाकरेंकडून कौतुक. तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलं आणि पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलं त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण इकडे हजर झालेले आहात. मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेनझी हे सरकारच्या झेंझ्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातनं कळलं. केंद्र सरकारमधील इतर मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या संरक्षणासाठी पुढे आले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा बचाव केला. उद्धव ठाकरेंचा दादरमधील सभेतून टीकास्त्र. तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत. त्यांना म्हणा आता देशाचं काम करा. कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत. खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री आहे. हा पुढचा विषय नक्की आहे. इथेनॉलवरती बोलतायत ते तुमचे मंत्री. दादरमधील शिवाजी पार्कातील अभिनंदन सभेमध्ये झेन-झीची प्रचंड गर्दी. तरुणाईनं केला यशाचा जल्लोष. हाती तिरंगा घेऊन तरुणांच्या घोषणा. शिवाजी पार्कातील सभेमध्ये झेन-झीने झळकावले वेगवेगळे बॅनर. लोकांच्या शक्तीचा विजय झाल्याचे बॅनर तर काहींच्या हाती नारी शक्तीचा विजय झाल्याचे पोस्टर्स. बॅनरमधून झेन-झींच्या कल्पनाशक्तीचा परिचय. झेन-झीच नाही तर लहान मुलं आणि त्यांच्या पालकांच्या हाती वेगवेगळे पोस्टर. पोस्टरमधून केंद्र सरकारवर टीका. धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधातील पोस्टरनं सर्वांचं वेधलं लक्ष. दादरमधील सभेमध्ये बाल शिवाजी बघायला मिळाला. शिवाजी महाराजांसारखा पोशाख परिधान करून आणि हाती तलवार घेतलेल्या बाल शिवाजीनं सर्वांना केलं आकर्षित. दादरमधील शिवाजी पार्क जय भीमच्या घोषणांनी दणाणलं. भीमराव आंबेडकरांचे फोटो घेऊन शेकडो मुंबईकर सभेमध्ये सहभागी. पावाचा घडा भरला असं घोषवाक्य लिहिलेली मडकी घेऊन लोकांचा सहभाग. नाशिकच्या येवल्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईच्या तिरंगा रॅलीला पाठिंबा.
फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर लागले बॅनर। विद्यार्थ्यांनी हक्क मागितल्यावर त्यांना लाठ्यांचा मार मिळाल्याचा बॅनरवर मजकूर। बॅनरच्या माध्यमातून सरकारवर टीका। अहिल्यानगरच्या वाडिया पार्कमध्ये विद्यार्थ्यांचा जल्लोष। एकमेकांना पेढे भरवत घोषणाबाजी करत देशभक्तीपर गीतांवर धरला ठेका। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी मानले तरुणांचे आभार। आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मानले आभार। टीका करणाऱ्यांचेही दिपकेंनी मानले आभार। प्रल्हाद जोशी जास्तीत जास्त कोळसा मंत्री होऊ शकतात। खासदार संजय राऊत यांची प्रल्हाद जोशींवर टीका। देवेंद्र फडणवीसांना शिक्षण मंत्री होणार संजय राऊत यांचं भाग्य। ठीक है, प्रहलाद जोशी है टेम्पररी एजुकेशन मिनिस्टर। सर्च और रिसर्च सरकार में चल रही है और बेस्ट एजुकेशन मिनिस्टर देवेंद्र फडणवीस हो सकते हैं। ये उसके ऊपर मोदी जी ने मन बना लिया है हमारी जानकारी है। दिक्कत ये है देवेंद्र जी की कि उनके बाद मुख्यमंत्री कौन बनेगा, उस प्रेशर में वो है। 20 जुलैच्या मोर्चावेळी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा मुद्दा संसदेत मांडला। काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांची माहिती। विद्यार्थ्यांवरच्या हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींनी माफी मागावी, के.सी. वेणुगोपाल यांची मागणी। सर्व विरोधी पक्षांनी मनानं एकत्र यावं, खासदार संजय राऊत यांचं आवाहन। मतचोरी आणि आमदार खासदार फुटी विरोधातील विरोधकांना एकत्र येण्याची गरज, संजय राऊत यांचं मत। विरोधी पक्षाने सुद्धा आपले सगळे बावटे दूर ठेवून ज्या दिवशी ते एकत्र येतील, EVM घोटाळा, मतचोरी, आमदार खासदारांची फोडाफोडी या कारणासाठी एकत्र येऊन आपण लढा दिला तर सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळून जावं लागेल। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून संजय राऊतांचा नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर निशाणा। नरेंद्र मोदींना झुकवलं म्हणजे हिटलरला झुकवल्याचा आनंद, संजय राऊतांचं टीकास्त्र। त्यांना युवा शक्तीच्या मागण्या, सर्व मागण्या मान्य कराव्या लागल्या आणि एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला। याचा आनंद सगळ्यांना होणारच आहे, कारण मोदींसारखे लोक जेव्हा झुकवले जातात तेव्हा हिटलरला झुकवल्याचा आनंद मिळतो। विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा विदर्भवादी नेते आक्रमक। बुलढाण्यातील सिंदखेड राजा इथं विदर्भ राज्य निर्माण संकल्प मेळावा। वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आगामी काळात नागपुरातील देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या घरासमोर मोर्चा काढण्याचा इशारा। विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2027 अंतर्गत कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर 27 पूर्वी विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करायचा संकल्प सोडला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून यावेळेला पश्चिमेकडून पूर्वेकडे हे वारे वेगळ्या विदर्भाच्या मागणीचे वाहण्यासाठी म्हणून हा विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा आहे। मोटरसायकलची रॅली, हजारो मोटरसायकल या नागपूरला धडकणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर असतील, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असतील किंवा आदरणीय गडकरी साहेबांच्या बंगल्यावर असतील, त्यांना जाऊन आम्ही या विचारणार आहोत की तुम्ही 2-2 दिवस 3-3 दिवस ठराव घेतलेल्या वेळेस तुम्ही का करत नाही, हा का विचारण्यासाठी आम्हाला इथे नागपूरला जायचंच आहे आपल्या सर्वांना। अकोल्यामध्ये शिवसेनेचे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसिन शेख समद यांच्या मृत्यूनं राजकीय वर्तुळात खळबळ। माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावरच हत्येच्या कटाचा आरोप। मंगेश काळेंना अटक करण्याची कुटुंबियांची मागणी। सुनियोजित कट करून मारण्यात आल्याचा आरोप। अकोल्यामध्ये संशयास्पद मृत्यू झालेले शिवसेनेचे नेते मोहसिन शेख यांच्या 2 मुलींच्या शिक्षणाचा खर्च एकनाथ शिंदे करणार। शिवसेनेच्या नेत्यांनी दिली माहिती। मोहसिन शेख यांच्या कुटुंबियांनाही एकनाथ शिंदे आर्थिक मदत करणार। भिवंडीमध्ये काँग्रेस उपमहापौर तारिक मोमीन यांच्या जात प्रमाणपत्राला इस्माईल रंगरेज यांचा विरोध। जात पडताळणी समितीसमोर पुरावे सादर केले। उपमहापौर तारिक मोमीन यांच्या नगरसेवक पदावरील टांगती तलवार कायम। नाशिकच्या मालेगावमध्ये SIRवर इस्लाम पार्टीची बैठक। BLO काम करायला टाळटाळ करत असल्याचा आरोप। प्रांताधिकारी अपर पोलीस अधीक्षक यांना निवेदन। काम व्यवस्थित न केल्यास 29 जुलैला आंदोलन करण्याचा इशारा।
अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये अत्याचार झालेल्या पीडित मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू. आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावेला अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. लग्नाचं आमिष देऊन आरोपीनं मुलीवर अत्याचार केल्याचं तपासातून उघड. आरोपी हा मुलीच्या घरी भाड्यानं राहत होता. पीडितेच्या नातेवाईकांनी तक्रार दिली असून त्याबाबत गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीचा शोध आम्ही गुन्हा दाखल झाल्यापासून शोध घेत असून त्यासाठी आम्ही वेगवेगळी टीमसुद्धा गठीत केलेली आहे आणि आरोपी राहत असलेल्या ठिकाणी तसेच त्याच्या राहत्या गावी वगैरे आम्ही टीम पाठवून आरोपीचा शोध घेत आहे. लवकरच आम्ही आरोपी अटक करण्याचा प्रयत्न करून कायदेशीर प्रक्रिया करत आहोत. नागपूरच्या मानेवाडा घाटात जवळ जुन्या वादातून एकाची हत्या. एक जण जखमी. पवन सूर्यवंशीची असं मृतकाचं नाव, तर एक जण गंभीर जखमी. अमन चौरसिया, वेदांत कापटे आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल. चंद्रपूरमधील MIM नगरसेवक अझहर शेख यांना मारहाण. जखमी अझहर शेख यांच्यावर उपचार सुरू. राजकीय वादातून काँग्रेसचे नेते सोहेल रजा यांनी मारहाण केल्याचा आरोप. पोलिसात गुन्हा दाखल. मुंबई विमानतळावर 23,63 लाखांचं सोनं जप्त. 15 किलो 76 ग्रॅम सोनं. सोनं तस्करी प्रकरणी 8 जणांना अटक. ठाण्यातील घोडबंदर रोडवर दोस्ती इम्पेरिया कंटेनरचा अपघात. मेट्रोसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पडून अपघात. कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश. भिवंडीतील निंबवली फाट्याजवळ उभ्या टेम्पोला भीषण आग. किराणा माल घेऊन येणारा टेम्पो चालक चहा पिण्यासाठी खाली उतरला असताना आग लागल्याची माहिती. टेम्पो पूर्णपणे जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. नाशिकमधील मालेगावच्या गिरणा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेला तरुण गेला वाहून. तरुण वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल. प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुण गेला वाहून. धाराशिव जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेतील मोडकळीला आलेल्या शाळांचा प्रश्न ऐरणीवर. जिल्हाभरातून 200हून अधिक वर्गखोल्या मोडकळीला. तुळजापुरातील वाणेगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भरते शाळा. शाळा बांधून देण्याची विद्यार्थ्यांची मागणी. अहिल्यानगरच्या जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या विश्वस्त मंडळाचा मनमानी कारभार. त्याविरोधात सभासदांनी सुरू केलं उपोषण. शिक्षण बँकेच्या मुख्य शाखेसमोर सभासदांचं आंदोलन. नियम न पाळता केलेली भरती रद्द करण्याची मागणी. नाशिक जिल्ह्यामध्ये रात्री भूकंपाचे सौम्य धक्के. जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील दळवट या ठिकाणी जाणवले भूकंपाचे धक्के. त्यानंतर सराड, चिखली आणि बोरगाव परिसरामध्ये जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के. रस्त्याची दुरवस्था आणि वाहनाची सुविधा नसल्यामुळे बैलगाडीवरून अंत्ययात्रा. नाशिकच्या कसबे सुकणे गावातला प्रकार. गावातून वस्तीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे घ्यावी लागली मोठी कसरत. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील दरेकसा परिसरामध्ये मलेरियाचं थैमान. 25 लोकांना मलेरियाचं संक्रमण. एका पोलीस जवानासह 4घांची प्रकृती गंभीर. 3घांना सालेकसा तर एकाला गोंदियामध्ये उपचारांसाठी हलवलं. गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील मरार टोला गावी शहीद जवानाच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. सुरेश आंबाडार यांना देण्यात आला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप. बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावताना गोळी लागून सुरेश आंबाडार यांना आलं वीरमरण. चंद्रपुरातील फुलझरी गावामध्ये वाघाच्या भीतीनं महावितरणचा कर्मचारी तब्बल 1 तास खांबावरच. वीज वाहिनीच्या दुरुस्तीसाठी कर्मचारी खांबावर चढला. त्यानंतर वाघाचं आगमन झालं. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी कर्मचारी तासभर खांबावरच होता. मुंबईमध्ये लवकरच म्हाडाच्या 744 घरांसाठी निघणार लॉटरी. 28 जुलैपासून भरता येणार अर्ज. मुंबईतील विविध प्रकल्पातील घरांसाठी निघणार म्हाडाची सोडत. 29 जुलैपासून घरांसाठी अनामत रक्कम जमा करता येणार.